नमस्कार. यशोगाथा कहाणी एक संघर्षमय प्रवासाची या आपल्या कार्यक्रमाच्या आजच्या एपिसोडमध्ये मी प्रियंका आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत जळगावातील एक नामांकित नाव जे MD होमिओपॅथी आहे. पांढरे डाग या विषयावर ज्यांनी संपूर्ण आयुष्यभर काम केलेलं आहे आणि होमिओपॅथी मधला सर्वोच्च अवॉर्ड म्हणजेच ग्लोबल रिसर्च अवॉर्ड मिळवणारे पहिले भारतीय असे माननीय डॉक्टर महेंद्र काबरा सर. नमस्कार सर. नमस्कार. RK रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आपण सुरुवात करूया सर आजच्या यशोगाथेला. आम्हाला आवडेल तुमच्याबद्दल अधिक जाणून घ्यायला. तर सुरुवात करूया सर तुमचा जन्म आणि बालपण. माझा जन्म आजोळी म्हणजे धुळ्याला झाला आहे आणि शिक्षण मात्र कासोदा तालुका एरंडोल ह्या आमच्या गावी माझं शालेय शिक्षण झालं आहे. हे तसं 25-30 हजार वस्तीचं आमचं गाव आहे आणि SSC पर्यंतचं शिक्षण माझं तिथं झालं आहे. सर त्यानंतर पुढचं शिक्षण कॉलेज लाईफ कशी? हो, 11वी 12वी तशी माझी धुळे आणि मुंबई येथे झाली आणि होमिओपॅथीचं जे म्हणजे वैद्यकीय शिक्षण आहे ते मी मुंबईच्या अत्यंत नामांकित असलेल्या मुंबई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमधून पूर्ण केलं. सर तुमच्या परिवाराबद्दल थोडी माहिती. हो, माझे दोन्ही आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते. आई वडील डॉक्टर होते. फक्त आई वडीलच नव्हे तर माझे काका आत्यासुद्धा डॉक्टर. तर असं हे तुरळक किंवा दुर्मिळ असलेलं आमचं डॉक्टर कुटुंब आहे. आणि पुढच्या पिढीमध्ये माझी पत्नी डॉक्टर सौ ममता यासुद्धा डॉक्टर आहेत. माझ्या दोन्ही मुली आय सर्जन आहेत. मुलगा डॉक्टर यशोवर्धन हा सुद्धा MBBS MD आणि KM MD केल्यानंतर त्यांनी रॉयल लंडन होमिओपॅथिक हॉस्पिटलमधून 4 वर्षाची फेलोशिप तो फायनल इयरला आहे. अशी माझी कौटुंबिक पार्श्वभूमी आहे आणि मला 4 नातीसुद्धा आहेत. तर असं माझं सगळं कुटुंब हे वैद्यकीय सेवेमध्ये सामावलेलं आहे. सर जसं घरात सांगितलं की सगळेच डॉक्टर होते तर साहजिक आहे की तुम्ही डॉक्टर की या क्षेत्राकडेच वळणार, पण त्यातही होमिओपॅथीच हा पर्यायच का निवडला? वस्तुस्थिती अशी आहे की वडील ॲलोपॅथीचे डॉक्टर आणि वडिलांच्या दवाखान्यात खूप पेशंट्स असायचे. तर पहिला प्रयत्न साहजिकच 12वी सायन्स नंतर होता की MBBSला ॲडमिशन मिळावी. परंतु ती सुदैवाने म्हणा की दुर्दैवाने म्हणा नाही मिळाली. पण आज तर तुमचं यश बघता आपण कदाचित सुदैवानेच म्हणूयात. हो, आणि मग होमिओपॅथीला ॲडमिशन मिळाली तर त्या वयात मला थोडी उदासीनता होती. पण जसजसं पुढच्या वर्षांमध्ये गेलो म्हणजे 3rd इयरला क्लिनिकल प्रॅक्टिस सुरू झाली होमिओपॅथीची आणि आमचे मुंबईचे सर म्हणजे आमचे शिक्षक प्राध्यापक प्रिन्सिपल हे खूप नामांकित होते. तर खूप असे जादुई रिझल्ट्स मला बघायला मिळाले होमिओपॅथीच्या उपचाराचे. पण तरी ओढा काही एकदम ॲलोपॅथीकडचा कमी होईना, कारण बालपणापासून वडिलांची ही अशी भरगच्च दवाखाना पेशंट्सचा फुल असलेली प्रॅक्टिस बघितली आणि होमिओपॅथी तसं साधं वाटतं. होमिओपॅथीच्या गोळ्या वगैरे, ॲलोपॅथीसारखं इंजेक्शन सलाईन नाही, सर्जरी नाही. तर ओढा काही एकदम कमी झाला नव्हता. परंतु रिझल्ट जसजसे आणखीन मिळत गेले म्हणजे कॅन्सरच्या गाठीसुद्धा बऱ्या झालेल्या आम्ही आमच्या कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये बघितल्या आणि आमच्याही प्रॅक्टिसमध्ये बघितल्या. परंतु होमिओपॅथीतली ही अशी सगळी यशोगाथा जेव्हा सतत घडत गेली आणि मग मात्र ॲलोपॅथीविषयीचं आकर्षण कमी होऊन आणि होमिओपॅथीवर जास्तीत जास्त फोकस आमचा आणि त्यासाठी शिक्षक आमचे मित्र जसं एक डॉक्टर राजकोटी आहेत आणि आमचे कुटुंबीय ज्येष्ठ मंडळी या सगळ्यांच्या प्रोत्साहनामुळे होमिओपॅथीकडे मग मी जास्त लक्ष द्यायला लागलो. आणि ज्येष्ठांचं असं म्हणणं असायचं की ॲलोपॅथी जरी तात्काळ गुण देणारी असली तरीसुद्धा समूळ नष्ट आणि ते पण सुरक्षितरित्या जर पेशंटला बरं करायचं असेल तर होमिओपॅथीसारखा चांगला पर्याय नाही. आणि मग पुढं अशी वेळ आली
की 5-6 वर्षातच ॲलोपॅथी वडिलांची संपूर्ण बंद करून आणि प्युअर होमिओपॅथीचं क्लिनिक गाव सोडून आणि जळगावला आम्ही सुरू केलं. सर, होमिओपॅथीमध्ये काम करत असताना असा एखादी किचकट अनुभव किंवा डिफिकल्ट किस्सा म्हणूया आपण, की ज्यावर तुम्ही यशस्वीपणे मात केली? मला एक अत्यंत सिनेमात शोभावा असा प्रसंग आठवतो की पांढरे डाग असलेला एक पेशंट, पांढरे डाग असलेला, आणि ॲलोपॅथीच्या उपचाराने तो काही बरा झाला नाही आणि त्याच्या कानावर आमची ख्याती गेली होती की कुठेही न बरे होणारे आजार यांच्याकडे बरे होतात. मग त्याला आम्ही ट्रीटमेंट दिली, आश्वासन दिलं की पाहिजे तर वेळ लागू शकतो, तू संयम ठेव आणि अभ्यास करून, अगदी आमची ही नेहमीची सवय आहे की कठीण केसेसमध्ये पॅनल डिस्कशन करायचं, सरांचं मार्गदर्शन घ्यायचं, सिनियरशी बोलायचं. तर अशा पद्धतीने अभ्यास पूर्ण उपचार त्याला दिला आणि हा पहिला पांढऱ्या डागाचा म्हणजे कोडाचा पेशंट आम्ही, पहिलाच पेशंट आला आणि तो बरा केला. याच्यामध्ये नाट्यमय असं आहे की ह्या पेशंटचं लग्न मोडलेलं होतं डागांमुळे आणि नवरदेव आदल्या दिवशी रात्री, दुसऱ्या दिवशी लग्न आहे आणि हा गाव सोडून निघून गेला. अशा पद्धतीचं, कारण त्याला टेन्शन होतं की हे पांढरे डाग हळद लागेल त्यावेळी पांढरे डाग दिसतील आणि मग लग्न मोडेल. आणि मग हा गाव सोडून निघून गेला. नवरदेवाची शोधाशोध होते आहे, मुलीकडचे आलेले आहेत. मग लहान भावाशी म्हणजे ह्या आपल्या पेशंट असलेल्या नवरदेवाच्या लहान भावाशी तेव्हा लग्न लावून देण्यात आलं. आणि मग मला जाणीव झाली की पांढरे डाग ही व्याधी, म्हणजे जाणीव होतीच पण ती जास्त प्रकर्षाने झाली की याकडे लक्ष देण्याची, याकडे अटेन्शन पे करण्याची कशी गरज आहे. खूप मोठं समाधान देणारी ही घटना होती आणि नक्कीच लक्षात राहणारी होती नेहमीच. अगदी पहिलीच केस आणि ती अशी, आणि ती यशस्वी केली म्हणजे हो, ते तर ईश्वराची कृपा म्हणायची की आपल्या प्रयत्नाला त्यांनी यश दिलं. आणि तुम्हाला हे निश्चित सांगावं लागेल की साधारणपणे म्हणजे उष्णकटिबंधामध्ये पांढऱ्या डागांचं प्रमाण जास्त आहे, शीतकटिबंधात कमी आहे, परंतु सरासरीने 1.5 ते 2% लोकांना, लोकसंख्येला पांढऱ्या डागांनी ग्रसित ते आहेत. आणि मग आपण जर जगाच्या लोकसंख्येचा विचार केला तर किमान 15 कोटी लोकांना पांढरे डाग असावेत. म्हणजे एवढा मोठा हा आजार आहे, प्रश्न आहे. सर, तुम्ही सांगितलं जसं खरंच खूप मोठा प्रश्न आहे पांढरे डाग हा. पण याचा उपचार करत असतानाच याची उपचार पद्धती कशी, म्हणजे खूप खर्चिक आहे का, किंवा काय वैशिष्ट्य आहे याचं, काय वेगळेपण? आपल्या उपचाराचं वैशिष्ट्य असं आहे की आजार जरी त्वचेवर असला तरी सुद्धा त्वचेवर लावायला काहीही दिले जात नाही, तशी आवश्यकताच नाही. फक्त पोटातून घेण्याचं औषध असतं, तेही गोड गोळ्यांच्या स्वरूपामध्ये. आणि ते पोटातून घेण्याचं औषध अंतर्गत दोष दूर करतं आणि आतला दोष दूर झाला की बाह्य लक्षणं जी आहेत ती आपोआपच सगळी संपतात. म्हणजे वैशिष्ट्यामध्ये आणखीन असं सांगावं लागेल की त्वचेचा विकार हा त्वचेचा मुळात नाहीच, ते दुय्यम लक्षण आहे. आतला दोष आहे, शरीरातला दोष आहे, तो त्वचेवाटे बाहेर पडतोय. तर त्वचेवाटे बाहेर पडताना जे काही लक्षणं उमटतात त्याला लोक त्वचेचा रोग म्हणतात. आणि रोग असतो खरं म्हणजे आतमध्ये. म्हणून दोष अंतर्गत आहे, मूळ दोष अंतर्गत आहे, तर औषधही पोटातून घेण्याचं. आणि मग पांढऱ्या डागांचे जे उपचार असतात ना, जनरल उपचार, त्याच्यामध्ये बाहेरून लावण्याचं तर औषध असतं, त्याच्याने त्रास पण अनेकदा होतो. परंतु अल्ट्राव्हायोलेट लाईट्स किंवा सनलाईट घेण्याचं कंपल्शन असतं जवळपास. मग तसं आपल्या उपचारामध्ये काहीही नसतं. म्हणजे घ्यायला अत्यंत सुटसुटीत असा उपचार आहे की चालता बोलता ते औषध घ्या, थोडंसं पथ्य पाळा आणि कायमस्वरूपी पांढऱ्या डागांपासून कायमस्वरूपी कायमस्वरूपी येत नाही.
म्हणजे असं खरं म्हणजे बोलणं योग्य नाही आहे की परमनंट क्युअर वगैरे, परंतु सक्सेस रेट पण खूप चांगला आहे. म्हणजे दिलेल्या 1000 पेशंट किंवा 10,000 पेशंटपैकी क्वचितच कधीतरी अपयश येतं, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, आयुष्यात एकदा उपचार पूर्ण झाल्यानंतर आयुष्यात पुन्हा व्हायची शक्यता जवळपास नाहीच आहे. आणि आम्ही खरं म्हणजे पेशंटच्या या सगळ्या त्याच्यावर जे संकट कोसळलेलं असतं किंवा सगळं कुटुंब त्याचं संकटात म्हणजे चिंतेत असतं, तर आयुष्यात पुन्हा झालं तर फीसुद्धा घेणार नाही असं लेखी वचन पेशंट्सला देत असतो. आणि त्यामुळे मग त्यांना एक सुखाची झोप, म्हणजे याच्यापेक्षा जास्त शाश्वती काय. आधीच ते येताना देव म्हणजेच डॉक्टर असं मानून येतात आणि त्यात देवानेच हमी दिली की पुन्हा येणारच नाही म्हटल्यावर ते अगदी शांत झोप लागणं साहजिक आहे. अगदी त्यांना एक आश्वस्त केल्यासारखं भरीव ज्याला आपण म्हणतो की सगळे, आणि त्यामध्ये कुठले प्रश्न विचारले जाणार नाहीत. पथ्य पाळलं नाही पाळलं. जर आम्ही होमिओपॅथीमध्ये असा दावा करतो की कुठलाही आजार समूळ नष्ट होतो, तर मग पुन्हा झालं तर तसं पाहिलं तर ही आमची जबाबदारी आम्ही घ्यायला पाहिजे. जर आम्ही दावा करतो तर अशा न्यायिक पद्धतीने आपण हे वागत असतो. आणि तुम्ही परमेश्वराचा, देवाचा उल्लेख केला तर मी नेहमी असं म्हणत असतो की परमेश्वर स्वतः कधी येत नसतो. तो कुणाच्या तरी रूपाने, माध्यमातून. तो प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही, म्हणूनच कदाचित डॉक्टर आई आपण जसं म्हणतो. आणि खास करून ही जी चराचर सृष्टी आहे त्या सृष्टीमध्ये मानवाची निर्मितीच खरं त्यांनी यासाठी केली आहे की जे काही घडवायचं असेल ते मानवाच्या थ्रू माध्यमातून. सर, तुमच्या आयुष्यातलं तुमचं प्रेरणास्थान? खूप चांगला प्रश्न आहे की ज्या योगे मला कृतज्ञता व्यक्त करता येत आहे की प्रेरणास्थान एक उल्लेख करणं अशक्य होईल. म्हणून मी असं म्हणेल की पूजनीय बाबा आमटे हे माझेसुद्धा प्रेरणास्थान आहेत. साने गुरुजी माझे प्रेरणास्थान आहेत. जळगावचे ऋषितुल्य डॉक्टर आणि महान समाजसेवक डॉक्टर अविनाशजी आचार्य हे सुद्धा माझे प्रेरणास्थान आहेत. आणि आई वडील, ज्येष्ठ माझे शिक्षक, ज्यांनी मला मार्गदर्शन केलं, ज्यांनी मला घडवण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, अशी सगळे मला त्यांच्याविषयी मी आदर आणि त्यांचं स्मरण नेहमी ठेवत असतो. त्यांना प्रेरणास्थान मानतो. पुढचा प्रश्न मी असा विचारू इच्छिते सर की तुमच्या आयुष्यातला असा एखादी अविस्मरणीय क्षण की जो आपण कधीही विसरू शकत नाही? तसे प्रसंग अनेक आहेत, पण वेळेअभावी आपण एक प्रसंग तुम्हाला सांगू इच्छितो की 1996 साली जागतिक होमिओपॅथिक परिषदेमध्ये माझं संशोधन सादर करण्यासाठी मी पोहोचलो, धावपळ करत इटलीमध्ये. माझा पहिली विदेशवारी होती. आणि जेव्हा मी माझा प्रबंध तिथे सादर केला आणि जागतिक परिषदेच्या शेवटच्या दिवशी अवॉर्ड सिरेमनी होती, पारितोषिक वितरण जाहीर झाले, तर 3 पुरस्कार संपूर्ण 600 डॉक्टर्सपैकी दिले जायचे तेव्हा. आणि तर पहिलं पारितोषिक जे असतं त्या जागतिक परिषदेचं ते मला मिळालं. म्हणजे 600 डॉक्टर्स मधनं, आणि तेही जागतिक स्तरावरचं. आणि मुद्दा तिथंच थांबत नाही, तर त्याच्या पलीकडे ही 52वी जागतिक परिषद होती. आणि ह्या आधीच्या 51 परिषदांमध्ये आपल्या देशाचं अकाउंट ओपन झालेलं नव्हतं. तेव्हा इंग्लिश पेपरला न्यूज होती की आपल्या देशाचा मान ह्या पारितोषिकामुळे, ह्या पुरस्कारामुळे अकाउंट उघडलं आहे. आणि पुढं आणखीन न विसरणारा प्रसंग असा आहे की ह्या पुरस्कारानंतर रॉयल लंडन होमिओपॅथिक हॉस्पिटल जे आहे ते जगातलं सर्वोच्च हॉस्पिटल समजलं जातं. आणि इंग्लंडचे युवराज
प्रिन्स चार्ल्स हे त्या हॉस्पिटलचे अध्यक्ष आहेत. तर त्या हॉस्पिटलकडून मला डायरेक्ट अशी विचारणा होती की तुमच्यासाठी तिथं वॅकन्सी आहे, माझ्यासाठी तिथं वॅकन्सी आहे म्हणून. आणि मग मी नकार दिला त्यांना नम्रतेने. त्याने मला विचारलं की असे खूप डॉक्टर्स आमच्या इथं जॉईन व्हायला उत्सुक असतात, तर तुम्ही का नकार देता? तर मी आधी त्यांना सांगितलं की माझ्या देशामध्ये खूप पेशंट्स आहेत आणि त्यांना मी कसं सोडून आणि इथं येऊ. तरी त्यांनी पुढचा प्रश्न विचारला की तुमच्या देशात तुम्ही किती कमावता? मग आपल्या देशाची मान कशी आपण उंचवायची असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला. आणि मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की माझे दोन्ही आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते. तर आपल्या देशात मी जे काही कमवत होतो ते त्यांना मी सांगितलं नाही. मी त्यांना एवढं सांगितलं की माझी पत्नी खर्च करू शकणार नाही इतका पैसा मी माझ्या देशात कमवतो, म्हणून मी माझा देश सोडून येऊ इच्छित नाही. परंतु मग पुढं सांगायला हरकत नाही की मी जरी रॉयल लंडन हॉस्पिटल जॉईन केलं नाही तरी आपले ट्रीटमेंट सेंटर्स 6 तिथं सुरू केले इंग्लंडमध्ये. म्हणजे देशामध्ये तर 20 केंद्र आहेत उपचार केंद्र, परंतु इंग्लंडमध्ये 6 केंद्र सुरू करून तिथे आजपर्यंत 60 वेळा जाऊन तिथल्या इंग्लंडमधल्या पेशंट्सची ट्रीटमेंट आपण केली. असा त्या पुरस्कारानंतरचा पुढचा प्रवास. पण त्या पुरस्काराचा प्रभाव इतका होता. आणि जसं तुम्ही सांगितलं की तुमचे दोघे आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते, तर तुम्हाला बालपणी जे राष्ट्रप्रेमाचे बाळकडू मिळाले होते ते नक्कीच इथे की तुम्ही इतकं मोठं म्हणजे सगळे डॉक्टर्स तिथे उत्सुक असतात आणि तुम्ही स्वतःहून त्याला नकार दिला, तर कुठेतरी ते राष्ट्रप्रेम तिथे जागृत झालं असं म्हणायला शक्यता आहे. सर, आजची जशी सिच्युएशन आहे की कोविड, सगळेच जण अगदी म्हणजे घाबरलेल्या परिस्थितीत आहे, कोणी अतिशय बिनधास्त आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही काय जनतेला मेसेज द्याल की काय केलं पाहिजे? कोविडच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर लोकांची भीती केव्हा दूर होईल, जेव्हा आपण त्यांना ठोस असं काही सोल्युशन देऊ की कोविड होऊ नये, झाला तर आपण घरच्या घरी कसं त्यातून बरं व्हावं. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागलं तर साध्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागेल, व्हेंटिलेटर वगैरे लागणार नाही. अशा पद्धतीची माहिती जोपर्यंत त्यांना मिळणार नाही तोपर्यंत भीती घालवा सांगून भीती जाणार नाही. आणि मग तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की मी आजही ह्या वयात 180 किलो वजन उचलतो. जेव्हा मी 180 किलो वजन उचलतो आणि माझ्या मणक्याला त्रास होत नाही आणि मला धाप लागत नाही, तर माझी फुफ्फुसं किती स्ट्रॉंग मी ठेवली असतील. तर लोकांना माहिती द्यायची की लोकांना अनुभवसिद्ध माहिती द्यायची, हे मला इथं नमूद करावं असं वाटतं आहे. तर फुफ्फुसं कशी स्ट्रॉंग करायची यासाठी मी 4 गोष्टी सांगू इच्छितो. पहिली गोष्ट, दुधाच्या वस्तू, नॉनव्हेज हे टाळायला पाहिजे. नंबर 2, भेसळयुक्त अन्न जसं तेल वगैरे आपण आपल्या डोळ्यादेखत तेल काढून घेतलं पाहिजे. तिसरी गोष्ट, साखर वगैरे टाळायला पाहिजे. आणि चौथी गोष्ट, आपली फुफ्फुसं जी आहेत ना, ही दुर्दैवाने आपण 2 पायावर चालतो, बसतो, त्यावेळी आपल्या फुफ्फुसाची कंडिशन ही अशी उलट्या पेनसारखी असते. उलट्या पेनमधून शाई निघत नाही, आपण लिहू शकत नाही. मग आपल्याला काय करावं लागतं की पेन कलता करावा लागतो आणि त्याला थोडा झटकावा लागतो. तर जोपर्यंत आपलं तोंड खाली आहे आणि फुफ्फुसं वर, म्हणजे आपण वाकत नाही, मग रात्री झोपताना पिलो घ्यायची नाही, बेसिनवर घसा साफ करायचा नाही, 2 गुडघ्यांमध्ये अंतर ठेवून खाली वाकून घसा साफ करायचा. ज्यांना शक्य आहे त्यांनी शीर्षासन करायचं. ज्यांना शीर्षासन शक्य नाही त्यांनी असं पोट इथे आणि कपाळ जमिनीवर हाताच्या सपोर्टने अर्ध शीर्षासन करायचं. अशा पद्धतीने वाकून वाकताना, म्हणजे वाकायच्या आधी श्वास घ्यायचा आणि वाकल्यानंतर श्वास सोडताना खोकायचं, जेणेकरून आपल्या घशातला कफ अगदी आरामदायक पद्धतीने, म्हणजे अगदी सहजपणे बाहेर निघू शकेल. तर ही माहिती आम्ही शेकडो नव्हे हजारो पेशंट्सना कोविडच्या दिली, म्हणजे कोविड सेंटरला जाऊन सुद्धा दिली जळगावातल्या. आणि ज्यांना कुणाला अति त्रास आहे
त्यांनाच खरं म्हणजे ॲडमिट व्हायची गरज आहे किंवा व्हेंटिलेटरची गरज आहे. बाकी सगळ्यांनी ही काळजी घेतली तर निश्चितपणे ते घरच्या घरी बरे होऊ शकतील. शिवाय आंबट वस्तू जास्तीत जास्त खाल्ल्या पाहिजे, म्हणजे दही नव्हे, आंबट फळं जास्तीत जास्त खाल्ली पाहिजेत. आणि पाणी पुरेसं प्यायलं पाहिजे. जास्त पाणी पिणं पण धोकेदायक आहे. लघवीचा रंग पिवळा म्हणजे थोडासा लाईट येलो ठेवण्यासाठी आवश्यक असेल एवढंच पाणी प्यायलं पाहिजे. आणि शेवटचा सल्ला आहे की आठवड्यातून 3 वेळा, म्हणजे ताप असेल तेव्हा नव्हे, परंतु आठवड्यातून 3 वेळा आपल्याला मानवेल याच्यापेक्षा थोडंसं जास्त तिखट खाल्लं पाहिजे. म्हणजे नाकातून आणि डोळ्यातून जेव्हा पाणी येईल आणि डोक्याला घाम येईल तेव्हा समजायचं की आपली फुफ्फुसं आणि आपला श्वसन मार्ग ह्या तिखट म्हणजे भारतीय मसाले हे फार मोठं औषध आहे. आणि उगीच त्यांच्या बाबतीमध्ये आपल्या मनामध्ये विविध कारणांनी भीती असते. अशा पद्धतीने जर आपला जीवनक्रम ठेवला आणि श्वास नियमितपणे पूर्ण घेतला पाहिजे. श्वास कसा घ्यायचा हे मी 3 शब्दामध्ये सगळ्या जगाला सांगू इच्छितो की श्वास भरपूर भरून घ्यायचा आहे, म्हणजे फुल भरा, फुल रोखा, रोखून ठेवा, भरत चला, रोखत चला. आणि जेव्हा अशक्य होईल जास्तीत जास्त वेळ रोखा आणि जेव्हा अशक्य होईल तेव्हा सोडा. फुल भरा, फुल रोखा आणि अशक्य होईल तेव्हा सोडा. अशा पद्धतीने श्वास कोविड व्हायच्या आधी घेतला आणि कोविड असताना सुद्धा भीती न ठेवता अशा पद्धतीने भरा, रोखा आणि सोडा. अशा पद्धतीने श्वास घेतला तर ऑक्सिजन लेवल, आपण जे काही पल्स ऑक्सिमीटरने ऑक्सिजन आजकाल मोजतो, तर अशा पद्धतीने श्वास घेतल्यानंतर निश्चितपणे ऑक्सिजन 99-100च्या लेवलला गेलाच पाहिजे. एक गोष्ट फार महत्त्वाची मला वेळ मिळाला तर सांगायची आहे की पल्स ऑक्सिमीटर लेटेस्ट जे आहे त्याच्यामध्ये 4 रीडिंग्ज असतात. 2 रीडिंग आपल्याला सगळ्यांना माहीत आहेत, परंतु तिसरं जे रीडिंग आहे ते PI म्हणजे परफ्युजन इंडेक्स. हे परफ्युजन इंडेक्स फार महत्त्वाचं आहे. ज्या कुणाचं परफ्युजन इंडेक्स हे 10 आणि 15च्या वर असेल अशा सगळ्यांना कोविडची भीती ठेवण्याचं कारणच नाही. आणि ज्यांचं नसेल त्यांना हळद पावडर घेऊन ती पुन्हा काढायची वगैरे अशा पद्धतीचे सल्ले देऊन आणि फुफ्फुसं अत्यंत सक्षम करून आपण कोविडला निश्चितपणे तोंड देऊ शकतो. सर, पुढचा प्रश्न मी विचारू इच्छिते की तुमच्या छंदांबद्दल तुम्हाला काय छंद आहे किंवा काय आवड आहे? एका शब्दात सांगू की थोडं विस्तृत सांगू? थोडं विस्तृत सांगितलं तर छान वाटेल. दोन्ही सांगतो. एका शब्दात सांगायचं असेल तर पर्यावरण हा एकमेव छंद मला आहे. आणि मग पर्यावरण कसं सांभाळायचं ते अनुषंगाने पुढे आलं. तर हे 4 सूत्रांमध्ये 4 पॉईंट्समध्ये आपण हे सांगू शकतो. पर्यावरण सांभाळण्यासाठी आपल्याला 4 कामं केली पाहिजेत आणि जे मी स्वतः करतो ते माझे छंद आहेत. छंद म्हणा की जीवन लक्ष्य म्हणा की मिशन म्हणा. सगळ्यात पहिलं कार्य हे केलं पाहिजे की आपण फळं जास्तीत जास्त खाल्ली पाहिजेत. फळं खायचीत म्हणजे फळझाडं लावली पाहिजेत. फळझाडं लावायचीत म्हणजे फळांचे बी जपून ठेवायला पाहिजेत. डायरेक्ट बियांपासून आपण फळझाडं निर्माण केले पाहिजेत. मग ते 1 वर्षात येणारी पपई, केळी, ऊस असो की बहुवार्षिक असो, फळझाडं भरपूर लावून घ्यायला पाहिजे. हा नंबर 1चा मुद्दा पर्यावरणासाठी. कारण आपण फळं शिजून खात नाही, फळांचे बी आपण खात नाही, म्हणजे पुढची पिढी शाबूत राहते. आणि फळझाडं जी आहेत ती घेतात कमी, देतातच जास्त. या उलट वरण भात भाजी पोळी जे आहे ते दर 4 महिन्याला आपल्याला त्याला खूप पर्यावरणाची हानी होते. तर पहिली गोष्ट फळझाडं खूप लावा, फळं खा. दुसरी गोष्ट, आमचे पणजोबा म्हणायचे की खाऊन माझा पण फेकून माजू नका, वाया घालू नका. तर हे जे आपलं इंधन आहे, मग ती वीज असो, पेट्रोलियमचे पेट्रोलजन्य पदार्थ असो, पाणी असो, हे खूप काटकसरीने वापरा. नंबर 3, कष्टाच्या कामालाच व्यायाम समजा. त्याला विधायक व्यायाम म्हणतात. म्हणजे तुम्ही गाडीच्या ऐवजी म्हणजे वाहनाच्या ऐवजी सायकल वापरली, बँकेला जाताना, बँकेत जाताना, कलेक्टर ऑफिसला जाताना, महापालिकेला जाताना, कुठे पण लग्न कार्याला, समारंभाला जाताना, आपण जर गाडीच्या ऐवजी, वाहनाच्या ऐवजी सायकल वापरली तर त्याच्यासारखं चांगलं पुण्य नाही. आणि चौथा मुद्दा की आपण कृत्रिम रसायनांचा वापर जेवढा कमी करू तेवढी कोविडसारखी संकटं
कमी येतील. सगळ्या प्रकारची जेवढी आपण कृत्रिम रसायनं वापरतो ही कटाक्षाने कशी कमी करता येतील हे आपण बघितलं पाहिजे. आणि म्हणूनच मी पांढऱ्या कपड्यांचा वापर जास्तीत जास्त करत असतो. माझं नाव दिलीप विठ्ठल कोल्हे. मला सोरायसिस झालता. मी अनेक दवाखान्यामध्ये इलाज केला. माझा काही तो इलाज झाला नाही. मग माझी आशा संपली होती. परंतु माझा एक मित्र म्हणा नाहीतर फरिश्ता म्हणा तो मला भेटला. त्यांनी मला सांगितलं की बा डॉक्टर महेंद्र काबराकडं चल तू, मी तिथं तुझी ट्रीटमेंट करून घेतो, तुला 100% फरक पडेल. परंतु माझी काही इच्छाच नव्हती. परंतु त्याच्या शब्दाला मान देऊन मी दवाखान्यामध्ये आलो. आल्यानंतर माझा इलाज डॉक्टर साहेबांनी सुरू केला. परंतु मला फार लवकर फायदा झाला. मला हा आजार 2006पासून होता तर 2013पर्यंत आजार होता. आणि इथं इलाज केल्यानंतर मला 100% फरक पडला. नमस्ते, मेरा नाम तनवीर वर्मा है. मेरी उम्र 32 वर्ष है. मैं पेशे से वकील हूँ और रहने वाला मुंबई का हूँ. जब मैं लगभग 8 या 9 साल का था तब मेरी पूरे शरीर के ऊपर विटिलिगो हो गया था. फेस लगभग 90% कवर हो चुका था विटिलिगो से. अलग अलग स्पॉट्स थे पूरे शरीर के फेस के ऊपर और शरीर का लगभग 60 से 70% कवर हो चुका था. मेरे पेरेंट्स ने कई तरीके का इलाज कराया. होम्योपैथिक के कई डॉक्टर्स के पास गए, एलोपैथी में ट्रीटमेंट कराया, अलग अलग तरीके की रेडिएशन थेरेपी कराई, लेकिन कुछ फ़ायदा नहीं हुआ, जिससे कारण विटिलिगो और फैल गया. हमारे एक परिचित ने हमें डॉक्टर काबरा से ट्रीटमेंट कराने के लिए कहा. उनका ट्रीटमेंट कराने में जब पहली बार मिले डॉक्टर काबरा से तब उन्होंने बताया कि कैसे विटिलिगो बॉडी में होता क्यों है और कैसे होम्योपैथी ट्रीटमेंट जो डॉक्टर काबरा दे रहे हैं उससे कैसे धीरे धीरे बॉडी की सारी गंदगी बाहर निकलेगी. तो उनका ट्रीटमेंट शुरू किया और कुछ समय में रिज़ल्ट दिखने लगे. कुछ समय यानी कम से कम 8-9 महीने लगे रिज़ल्ट दिखने में. और धीरे धीरे 3 से 4 साल के बीच में मेरा पूरा विटिलिगो ठीक हो गया. और मेरा विटिलिगो 11 साल की उम्र 11-12 साल की उम्र तक ठीक हो चुका था. अभी मैं 32 साल का हूँ. मेरा ये विटिलिगो दोबारा नहीं हुआ है. तो मैं डॉक्टर काबरा को बहुत ज़्यादा थैंकफुल हूँ क्योंकि उनकी दवाइयों के कारण मेरा विटिलिगो ठीक हो पाया. जीवन में एक स्फूर्ति, एक उमंग आई. उनका पर्यावरण के प्रति जो लगाव है, उनका जो वृक्षारोपण का जो प्रोग्राम है जो उन्होंने पूरे जलगांव और अलग अलग देश के अलग अलग हिस्सों में चला कर रखा है और जो हर साल करते हैं वो, ये भी बहुत प्रोत्साहित करता है. तो मैं डॉक्टर काबरा को बहुत ज़्यादा थँकफुल रहूँगा. आणि पुढचा प्रश्न असा विचारू इच्छिते सर की तुमचं भविष्यातलं नियोजन आणि विजन काय? खूप चांगला प्रश्न आहे प्रियंका. 2 कामं करायची आहेत. एक तर मानवाचं आरोग्य, नुसतं पांढरे डाग सोरायसिस नव्हे, आम्ही सगळ्या प्रकारचं, जसं मी म्हटलं मला स्वतःला दमा होता, सगळे जुने आजार आम्ही बरे करू शकतो. तर आम्ही एकट्यानेच नव्हे, तर अशी एक ओपन युनिव्हर्सिटी आपल्याला सुरू करायची आहे ऑनलाईन, की जेणेकरून आरोग्यप्रेमी मंडळी आणि आरोग्यसेवक आणि आरोग्यसेवा देणारे डॉक्टर्स ज्यांना ह्या सगळ्या सिद्धांतांवर विश्वास असेल त्यांना ऑनलाईन प्रशिक्षण द्यायचं, की आपण कमीत कमी औषधामध्ये जास्तीत जास्त आरोग्य कसं चांगलं ठेवू शकतो. म्हणजे सर्वांगीण आरोग्य मानवाचं हे प्रथम लक्ष आहे. आणि दुसरं तेवढंच महत्त्वाचं लक्ष आहे की आपल्या पृथ्वीचं सुद्धा आरोग्य सर्वांगीणरित्या कसं चांगलं ठेवता येईल, म्हणजे पर्यावरण कसं चांगलं ठेवता येईल. हे 2 जीवन लक्ष आमचे आहेत. नक्कीच सर, ते लवकरच पूर्ण व्हावेत. त्याचं जे ऑनलाईन तुम्ही म्हणालात, आमच्या सगळ्यांच्या सदिच्छा तुमच्यासोबत आहेत.
आणि कार्यक्रमाच्या समारोपाकडे वळताना एक शेवटचा प्रश्न मी विचारू इच्छिते की आजची जी तरुण पिढी आहे जी काहीतरी यश मिळवू इच्छिते किंवा डॉक्टर या क्षेत्रात येऊ इच्छिते किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात यश संपादित करू इच्छिते, त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल? मी युवा पिढीला संदेश द्यायचाच म्हटला तर माझ्या मित्रमैत्रिणींना असा सल्ला देईल की जीवनामध्ये पैसा हे सर्वस्व नाही. जेव्हा आपण पैशाच्या मागे जातो ना, म्हणजे लक्ष्मी मातेच्या मागे जातो, तर लक्ष्मी माता आणखीन पुढं जात असते असं आपल्या वेदांमध्ये म्हटलेलं आहे. आपण पाठ केली लक्ष्मीकडे आणि आपलं कार्य करत राहिलं तर देवता गुपचूप येते आणि आपल्या पाठीवर हात ठेवून आणि तथास्तूचा आशीर्वाद देते. माझ्या आईने मला असा सल्ला दिला होता की पैसे मोजू नकोस, किती पेशंट बरे केलेस ते मोज. बहुधा मी जे काही जीवनामध्ये आजपर्यंत मिळवू शकलो तर त्यामागे असं हे कळत नकळत झालेले संस्कार आणि कष्टाला बिलकुल जेवढे आपण कष्ट करू, जिममध्ये कशाला जायचं आहे, कुठे पण कष्ट करायची वेळ आली तर आपण पुढाकार घेतला पाहिजे, खूप कष्ट केले पाहिजे. मला नेहमी विचारलं जातं की तुमच्या आरोग्याचं रहस्य काय, तर मी एकच म्हणतो की मला जिथे कुठे कष्ट करायची संधी मिळते तिथे मी कष्ट करतो. 17 मजली बिल्डिंगवर जायचं असलं, म्हणजे 17व्या मजल्यावर जायचं असेल तर मी लिफ्ट न वापरता जिन्याने धावत जात असतो, जेणेकरून आपली तब्येत छान राहील. तर कष्ट म्हणजे कष्टाला कुठलाही पर्याय नाही, पण नुसते कष्ट करून काही आपण खूप पुढे जाऊ शकणार नाही. तर आपल्या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या शिवरायांना वंदन करून मी त्यांच्या जीवनाला लागू पडणारे 3 शब्द फक्त बोलू इच्छितो जे आपल्या युवकांसाठी अत्यंत प्रेरक ठरावेत. तर आपलं जीवन हे शक्तिमय असावं, भक्तिमय असावं आणि युक्तिमय असावं, तरच आपण जय हिंद आणि जय महाराष्ट्र अधिक सबळपणे म्हणू शकू. यशोगाथेच्या आपल्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्यासोबत होते माननीय डॉक्टर महेंद्र काबरा सर, ज्यांच्याशी आपण कोविड, आजची तरुण पिढी तसंच होमिओपॅथीबद्दल खूप साऱ्या गप्पा मारल्या. सर खूप छान वाटलं तुम्ही इथे आलात, तुमच्या अमूल्य वेळेतून थोडासा वेळ आम्हाला सगळ्यांना दिला. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. मी आपले आभार मानते की तुम्ही या ठिकाणी आलात आणि आम्हाला इतकं छान मार्गदर्शन केलं, एक सल्ला सगळ्या जनतेला तुम्ही दिलात आणि तुमच्या ज्या पुढच्या इच्छा आहेत त्या देखील लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात असं आमचं पूर्ण टीमकडनं तुम्हाला सदिच्छा देते. आजच्या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन एपिसोडमध्ये एका नवीन व्यक्तिमत्वासोबत. तोवर नमस्कार.